भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांना मोफत घरं मिळाली पाहिजेत अशा प्रकारची योजना ही आपल्या देशाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी इथे आणली आणि या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सहकार्याने सुद्धा त्यांच्या सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ही योजना जी आहे प्रधानमंत्री आवास योजनेची सुरुवात झालेली आहे। आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आहे, अजितदादा पवार आहे, या साऱ्यांच्या प्रयत्नातनं प्रधानमंत्री आवास योजनेचं आज ऑनलाईन नोंदणीचं उद्घाटन झालं असं मी नगरपालिकेच्या वतीने ते जाहीर करतो। या व्यासपीठावर उपस्थित आपले कार्यालयीन अधीक्षक आदरणीय रशीद सर, अभियंता श्री सोनगिरकर साहेब, अभियंता आमच्या ताई, नगरसेविका महाजन मॅडम, माझे मित्र आदरणीय नगरसेवक नानाभाऊ चौधरी, नगरसेवक विनोदजी झोपे, उपस्थित सर्व वरणगाव शहरातील माझ्या माता भगिनींनो, आज ज्यांच्याकडे उतारा आहे अशा लोकांना आपण आता प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून नगरपालिकेच्या वतीनं इथे आपण हे घरकुलाचा प्रस्ताव इथे आपण भरून घेतोय आणि जे शासनाची रक्कम असेल त्या रकमेतनं ते घरकुल आपल्याला बांधून मिळणार आहे नरेंद्रभाई मोदी यांच्या संकल्पनेतलं। आणि त्याकरता ज्यांच्याकडे उतारा आहे त्यांनी उद्यापर्यंत सुद्धा चालू होणार आहे ना, किती दिवसापर्यंत ज्यांच्या पर्यंत राहिलेले आहे की आता इथे कोणी आलं नाहीये त्यांनी सुद्धा सांगा की तुमच्याकडे उतारा जर असेल बखड जागेचा, बरोबर आहे ना, बखड जागेचा उतारा आणायचा अधिकृत ऑनलाईन फॉर्म जे आमचे मनीष चव्हाण हे आपले याचे संपर्क प्रमुख याच्यात आहे, मदत कक्ष संपर्क प्रमुख मनीष सतीश चव्हाण यांच्याकडनं आपण करून घ्यायचा आहे। त्याकरता मी सर्वांना विनंती करणार आहे की ज्यांच्याकडे उतारा आहे त्यांनी या योजनेचा लाभ घ्या। राहिला विषय, असंख्य असे नागरिक आहे, माझे सिद्धेश्वर नगरचे आहे, त्यानंतर झोपडपट्टीतले आहे, त्यानंतर गावातले आहे, अशा अनेक लोकांना घराचा उताराही नाही, म्हणजे घरी नाहीये जागा, घरकुल बांधण्यासाठी नाहीये, खाली साठी सुद्धा आपण नगरपालिकेच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना जी आहे ती आवास योजना आपण या वरणगाव शहरामध्ये सुरू करणार आहे। म्हणजे जे हुडकोचे घरं म्हटले जातात की अपार्टमेंट सिस्टीमनं की काही जे आहे ते शासन भरेल, काही हिस्सा नगरपालिका भरेल, काही हिस्सा जो आता नगरपालिका ठरवेल नागरिकांचा तो हिस्सा तिच्यामध्ये इन्क्लूड केला जाईल। अशा प्रकारचं आपण ज्याला स्वतःची जागाही नाही अशा लोकांना सुद्धा आपण घरकुला या वरणगाव शहरामध्ये देण्याचा आमचा मानस आहे, संकल्प आहे आणि ते घरं आम्ही दिल्याशिवाय शांत बसणार नाहीये। कारण की आम्ही वरणगावकरांना आश्वासन दिलं, आश्वस्त केलं आहे की ज्यांच्याकडे जागा नाही, सातबाऱ्याचा उतारा नाही अशांना सुद्धा आपण एक केंद्र सरकारकडे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांच्याकडे जाऊन एक मोठे अपार्टमेंट सिस्टीम राहते, त्या अपार्टमेंटमध्ये घरं राहतात 1, 2, 3, 4 मजल्यावर, ते असे अपार्टमेंट सिस्टीमचे घरं सुद्धा या वरणगाव शहरात आपण तातडीनं हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवून आपण मंजूर करणार आहे। आणि ज्यांना नाहीच काही घरं अशा लोकांना सुद्धा या घराचा लाभ त्या माध्यमातून तिच्यामध्ये मिळणार आहे। यासाठी मग आता आपण बघता की जामनेरला जी हुडकोची योजना आहे, जळगावला आहे, भुसावळला आहे, अशी योजना याच्यापेक्षा पॉश घरं जे आहे ते पॉश घरं आपल्या वरणगावमध्ये आमच्या सरकारी जागेवर त्या माध्यमातून आम्ही तिच्यामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून उभारलो। त्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा आहे की नाही आहे? खरसांचं सहकार्य, कारण की एवढी साधी गोष्ट नाहीये। आज आपण एका घरकुलाला किती पैसे करतो? 2.5 लाख, अजून काही टप्पा 2.5 लाख रुपये आपल्या प्रधानमंत्री आवास योजनेतून भेटतात। अजून आपण सरकारकडे विनंती करू, सरकारची काही रक्कम त्यामध्ये मागण्याचा प्रयत्न करू, नगरपालिकेचे मागण्याचा प्रयत्न करू आणि काही नागरिकांचा हिस्सा अशा प्रकारे जे आपण म्हणतो की मोठे लोकच अपार्टमेंटमध्ये राहतात, आता आपल्याला तसं करणं नाहीये। आमच्या वरणगाव शहरातला गरीब माणूस सुद्धा अपार्टमेंटमध्ये राहील। अपार्टमेंट मालूम आहे ना, 1, 2, 3, 4 मजले जो राहते सिटी में, मुंबई, नाशिक, पुण्याला जर आपण गेला तर तिथे मोठे अपार्टमेंट सिस्टीमचे घर असतात। तसं तुमच्या राहणीमानाचा दर्जा हा उंचावला पाहिजे। आपल्या वरणगावात गेल्या येणाऱ्या या 2 वर्षाच्या असा कोणताही नागरिक राहणार नाही 2.5 वर्षाच्या
की ज्याला हक्काची घरं नसतात अशी आपण सर्वांना हक्काची घरं नगरपालिकेच्या माध्यमातून हिच्यामध्ये मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. जे सिद्धेश्वर नगर जे आहे ते साहेब ते आता आपण ते नक्षाचं सर्वेक्षण सुरू आहे. नक्षाचं सर्वेक्षण झालं की तो प्रस्ताव आपण जिल्हाधिकाऱ्यांना देऊ आणि सिद्धेश्वर नगरच्या लोकांना प्रथमतः ती जागा आपण तुमच्या सातबाराच्या नावावर करू. म्हणजे जे अतिक्रमण जे आहे ते तुमच्या नावावर केलं जाईल आणि त्याच्यावर प्रधानमंत्री आवास योजनेचे 40 लाख रुपयाचे घरं जे आहे ते घरं सुद्धा त्या माध्यमातून त्याच्यामध्ये आपण बांधून देऊ. हा सुद्धा सिद्धेश्वर नगर वासियांना कुठेही बेघर करणार नाहीये, सर्वांना हक्काचे घर मिळतील. मग भिल्ल समाजाचे बांधव असतील, सर्व बौद्ध समाज असेल, हिंदू जे असतील, कोळी भोई धनगर जे असतील, वडर कंपनी या सर्वांना, तिथे मुस्लिम समाजाच्या माता भगिनींना सुद्धा आपण या घराचा लाभ जो आहे तो तिच्यामध्ये देऊ. त्याकरता येणाऱ्या या 2-2.5 वर्षाच्या आपल्याला सर्वांना हक्काचा निवारा या वरणगाव शहरात असा कोणी